अंडी 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 साईडला उठलेत. काय याला रोग झालाय त्वचेचा काय समजत नाही. काय माहिती नाही, मुळं मारायला लिंबू ठेवला मी त्याला. त्यांच्या खोपडे हे बघा, खोपडे आद्या घाबरला याला. हे पुढे येतं गप्प दिशी. युद्ध चालू आहे दोघांचं. मोजत नाही आद्या बघ, ते बघ लाल लाल पेटा लागली नुसतं. सो मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे. तुम्हाला मग मी व्हिडिओमध्ये बोललो होतो की एक खास व्यक्ती आहे या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. ती खास व्यक्ती बघा, आदिनाथ आला आहे पुण्यावरून खास मुंबईला फिरायला. आता आदिनाथची इंटर्नशिप चालू आहे 3rd इयरचं, आणि मग तो पुण्याला जॉब करतो, पण आता मुंबईला आला आहे सुट्टी घेऊन फिरायसाठी. सो आता आम्ही बघू आता कुठं फिरायला चाललो आहे. रॅपिडो बुक करतो आहे, बघू आता कोण सवारी घेत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जातो तिकडं. तोपर्यंत बाय. रॅपिडो बुक करून आम्ही आलो आहे नेहरू सायन्स सेंटरमध्ये, आणि आहे वरळीकडे. ॲक्च्युली वरळीच्या इथं पण नाही, वरळीपासून थोडं लांब आहे. आणि रॅपिडोवरून आलो आहे. किती घेतले माझे? 56 घेतले उबरवरून, आणि याचे घेतले रॅपिडोवरून किती घेतले? 63 म्हणजे 6-7 रुपयाचा फरक पडतो. आणि हे आहे तिकीट मित्रांनो, हे बघा, हे प्रति व्यक्ती 100 रुपयेप्रमाणे तिकीट एंट्री फक्त आहे. आणि आतमध्ये अजून एक्सपिरियन्स करायचं असेल तर हा वेगळं तिकीट आहे, जास्त महाग आहे. आणि या ठिकाणी सायन्समधले वेगवेगळे जेवढे शोध लागलेले आहेत किंवा सायंटिफिक जेवढे पण वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे स्कूलच्या मुलांना फिरण्यासाठी खूप मोठी जागा आहे. बघू आता आम्हाला काय काय भेटते इथं बघायला. मी पण फर्स्ट टाईम आलो आहे, आणि आदिनाथला पण फिरवायचं म्हणून मी आलो इकडं. आता मोठा एरिया वाटते तर मित्रांनो. इकडे रेल्वेचं इंजिन केवढं मोठं आहे बघा. रिअलमध्ये पण एवढं मोठं इंजिन नसेल कदाचित. आणि इकडे आहे छोटंवालं, कोळसा टाका आणि पळवा, याला बोलते ते वाफेवरचं इंजिन. मला सीन करून बघायचं मित्रांनो. आता बघा मित्रांनो, इंजिन चालवायचं आहे मला हे. आणि सगळे इंजिनमध्ये सुरू करतो आधी. तुला काय हँडल बिंडल काय नाही मित्र. इकडे ब्रेक आहे, हे बघायचं ब्रेक आहे. आणि शोले पिक्चरमध्ये जसं पोलीस पिचे गुंड पाठी लागल्यावर हात कोळसा, कोळसा खात कोळसा, आणि नुसतं पेटवायचं. आणि जेवढं कोळसा घालेल तसं पळत जाते. आणि इकडे दाखवतो. एक्साइटमेंट वाटायला लागली मित्रांनो. पहिल्यांदा तर भारी वाटलं आहे. आता पुढं बघू काय वाटतं. आता काय वाटतं तुला? भारी असणार. हां, आउट ऑफ सिलेबस. सायन्समध्ये कधी मला आउट ऑफ पडले नाहीत. आउट ऑफ थोडा 100 पैकी 60 पण पडायचं नाही. काठावरचे पास आहे मी. आणि इकडे बघा फक्त भाप लारी म्हणजे ही पण वाफेवरची आहे मित्रांनो. आत्तापर्यंत आपण इंजिनवाले बघले, ही बघा भाप लारी म्हणजे वाफेवरची. ह्याच्यात पण सेम आहे, वरती कोळसा टाकायचा असणार आणि वाफेवरती हे चालतं आहे मित्रांनो. आणि इकडे चैन बघा केवढी मोठी आहे. ही चैन आहे काय मस्करी आहे. विद्युत प्रकल्प बघायला येतो आम्ही चित्रीवरती. आणि कोणाला माहीत नसेल तर गुगल करा, चित्री प्रकल्प. खूप मोठं धरण आहे मित्रांनो आमच्या तालुक्यातील ते. आणि इकडे बघा घोडा आहे, घोडा गाडी टॉप 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 टॉप. आणि इकडे आहे विद्युत ट्रॅम्प गाडी. ही एंट्री आहे. आणि इकडं घोड्या गाडीत आता एंट्री नाही इकडे मित्रांनो, नाही तर मी घोड्यावर पण बसलो असता. तर मग पण काय करणार. हा काका मगायचा उभा आहे बिचारा कवचान. गाडी का पुढं जात नाही, रुतले बघा. हे चिखलात रुतलेली आहे गाडी. धक्का माराय पण इकडे बॅरिकेड लावून ठेवलेत बाहेर काढू नये म्हणून. आणि इकडे बघा शाळेची पोरं सगळे आलेत. वनभोजन चालू आहे की माहीत नाही का, फिरायला आलेत. वनभोजन असेल आमच्या गावाकडं जसं वनभोजन असतं, कुठल्या तरी ठराविक जागेवरती घेऊन जातात, धरणावरती किंवा देवस्थानी गाव ठिकाणी असतं ते. आणि तिकडं मग तिकडं वनभोजन वगैरे असतं. तसं तिकडे लहान मुलांचं चालू आहे हे बघा. आणि लहानपणीची आठवण आली मित्रांनो. इकडे काय पक्षी आहेत बघूया कसलं पक्षी आहेत. आम्ही तिकडनं उगीच गेला त्या ह्याच्यातून आधी. इकडे काय आहे मित्रांनो बघा, अंड्यासारखा जाळी मारून पॅक बंद केलेला आहे. काय आहे नेमकं या, कुठला पक्षी आहे बघूया. तांबा साप बीप असायचा आईच्या गावात. तर हे बघा बिळं आहे त्यात, काय धड नाही वाटत आहे मला. आणि कबूतरच आहेत मित्रांनो, पॅक बंद केलेले आहेत. पाप बिचारे बाहेर पण जाऊ शकत नाहीत आणि एन्जॉय पण नाही करू शकत.
आता कसं वाटतंय बघून आत्तापर्यंत तरी फर्स्ट लुक? भारी वाटतंय, गारगार वाटतंय आणि भारी भारी पण वाटते, कारण की गारगार वाटण्याचं कारण आहे बघा, झाडच झाड आहेत. HALAKHF 24 मारुत हा लढाकू विमान आहे मित्रांनो. हे आपल्या भारताचं आहे आणि भारतानं बनवलेलं आहे लढाकू विमान, म्हणून हे या ठिकाणी आहे. कारण की हा पण एक सायन्समधला मोठा एक्सपेरिमेंट आहे. स्वतः भारतानं त्या काळात आपल्यासाठी लढाकू विमान बनवलं होतं. खूप मोठं बनवलं आहे या ठिकाणी. एवढं लहान मुलं वनभोजन वगैरे करतायत. आपल्या भारतातील पहिली महिला अंतराळवीर मित्रांनो कल्पना चावला यांचं या ठिकाणी स्मारक आहे बघा. आणि इकडं आहे मित्रांनो इंडियन सायंटिस्टचे स्मारक, फुल ओरिजिनल आहे, डुप्लिकेट. आणि इकडे गार्डन बिल्डन बनवलेलं आहे. लई करून असं होईल की आद्या शांत शांत आहे, बोलत का नाही आद्या? काय बोलायचं काय अच्छा गाव मित्रांनो बाबा, टोळ बघा, टोळ. आमच्या गावाकडं टोळ बोलतात. तर याला काय सायंटिफिक नाव आहे बघू थांबा मित्रांनो. आमच्या गावाकडे नाही याला टोळ बोलतात, टोळ. पण याला विज्ञानात काय बोलतात? मॅन्टिस. आणि याला आम्ही लावून गळाला लावून मासे पकडायचो. बघा केवढा मोठा आहे. माझ्या बाबतीत तरी की जिथं बोर्ड लावला आहे आणि तिथं रिअलिस्टिक गोष्ट आहे. इकडे बघा इथं फुलपाखराचं बोर्ड लावला आहे आणि इकडं फुलपाखरू आहे. हे बघा पाखरू बघत असताना मी काय बघितलं बघा, हे बॉटल्सचे टोपण आहेत आणि या टोपणापासून किती मस्त फुलपाखरू बनवलं बघा, बॉटलच्या टोपणापासून. आणि इकडे असे फुलपाखरू आहेत वेगवेगळ्या रंगाचे. खूप भारी वाटतं मित्रांनो. गावाकडं पण सेम अशीच कंडिशन आहे. आता हळूहळू जसं जसं पाऊस कमी येईल तसं जसं फुलपाखरांचं प्रमाण वाढेल आणि खूप भारी वाटणार आहे. इकडं एंट्री आहे मित्रांनो, बट आपल्याला एंट्री देतील का नाही माहिती नाही, की वरती जाऊन परत तिकीट काढून यावं लागेल. बॅक साईडला बघावं लागेल. आपण जुन्या काळात नव्हतो पण आपल्या पुस्तकात नक्की असायचं डायनासोर. आता हे डायनासोरचे प्रकार बघा, हा कुठला डायनासोर आहे. इकडे डायनासोरचे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो. इकडे बघा, हा बघा गेंड्याचा प्रकार, गेंडा डायनासोर. याला दुसरं नाव असेल पण गेंडा डायनासोर. आणि इकडं बघा मित्रांनो डेंजर. आद्या खाईल, जाऊ नको जवळ. कसलं डेंजर आहे बघा ना मित्रांनो. जर हे रिअलिस्टिक असतं तर तुमचं नाही आमचं काही खरं नसतं मग. आणि इकडे एक डायनासोर आहे. अंडी साईडला उठलेत. काय याला रोग झालाय त्वचेचा काय समजत नाही. हे बघा, हे काय अंड्यासारखं आहे, त्वचा रोग आहे काय समजत नाही. काय अशी चमडी होती त्याची. आणि बघा मग अशी तुम्हाला दाखवतो डायनासोर. हे फिरून दाखवले. आता बघा एका जागेत एकमेकाला खाऊन टाकणार वाटतंय. काय करतायत काय माहीत. हे आद्याला चालू करायचा चान्स दिलाय, दाब बटन. बघू ना काय आहे तो. बघा तिकडं बॉल पडला रेड. फॉलो करू आपण रेड बॉलला. हा बघा रेड बॉल वरून फिरून आला 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 परत फिरून गेला. नाही गेला तुझा बॉल आद्या. नाही रिटर्न जाणार परत. स्लोप आहे इकडं. आणि लगेच दुसरा बॉल घेऊन गेलो मित्रांनो. आता मी चाललो आहे अश्मयुगात, जुन्या काळात एकदम. भाऊ काय काय बघायला भेटतंय. हो, हे बिग बँग द बिगिनिंग मित्रांनो. आपल्या विश्वाची कशी निर्मिती झाली ती आहे या ठिकाणी. हे बघा सूर्यमाला मित्रांनो. आता जुन्या गोष्टी विसरत चालल्या हळूहळू मी. हे सूर्यमाला. हे बघा इथं सूर्य आहे, इकडं शनी आहे आणि पृथ्वी तिकडं आहे आणि इकडं असं वेगवेगळे ग्रह आहेत. हे बटन दाबल्यावर बघू आता फिरतो. हे बघा बटन दाबलं ना की तसं हळूहळू ही सूर्यमंडळ पूर्ण फिरतं. कोपडे हे पूर्वज का आता तुम्हाला पण माहीत नाही, आम्हाला पण माहीत नाही, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला जे जीवन आहे ते माकडापासून मनुष्यापर्यंत आलं आहे. सो आणि त्यांची जे कोपडे आहेत ते अश्मयुगातले आहेत. ते बघा आता ही 3 लाख वर्षापूर्वीची खोपडी आहे आणि ही पण 3 लाख वर्षापूर्वीची खोपडी आहे आणि ही आहे 17,000 वर्षापूर्वीची खोपडी. कशी आहे बघा, नाक गेले, दात तवड्यात मित्रांनो. पूर्वीच्या काळाची गिरण बघा, गिरण कशी होती. पाठीमागं ते जे स्लोप आहे तिथून पाणी खाली यायचं. पाणी खाली आल्यावर हा जो रोटर आहे हा रोटरवरती फिरायचा आणि रोटर फिरल्यावर आतली चक्की फिरायची. मित्रांनो बघा ना इकडे सॅटेलाईट आहेत, रॉकेट्स वगैरे जे आपल्या
वरून चंद्रावरती असू दे किंवा वेगवेगळ्या ग्रहावरती सोडलेले आहेत इस्रोने ते ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. आणि हे विमान आहे, तिकडे एक विमान आहे आणि पूर्ण हे स्पेस सेंटर आहे. आणि हे आहे विमानाचं इंजिन. आणि इथं बटन दाबलं ना की तिकडचं पंख्याची स्थिती बदलते तेव्हा आणि दुसरं बटन दाबलं की साईडला होतं. आणि बघा आद्या घाबरला याला हे पुढे येतं गाप दिशी. काय झालं याला? पुढे हे बघा आलं पुढं. आद्या घाबरला याला एंट्री करताना. आणि बघा फुल पाखरू इकडं एकदम ओरिजिनल वाटतंय मित्रांनो. एखादा नवीन असेल ना तर बघा तर डोळे पण हलतात बघा. आणि तो बघा त्या टायमाचे कुरांडे मित्रांनो खरं डेंजर आहे हे. आई शपथ तो हे विच्चू बघा मित्रांनो. आणि तिकडं फुलपाखरू उडते. आणि हा बघा डायनासोर याचे दात बघा. आपला हाड चावेल एका दणक्यात. आणि बघा डायनासोर इकडे युद्ध चालू आहे दोघांचं हे बघा. आणि इकडं बघा हत्ती. हा वेगळा हत्ती आहे मित्रांनो हे बघा. याचे दात वेगळे आहेत आणि त्याचे दात वेगळे आहेत. हा वेगवेगळे हत्ती आहेत. सेन्सर आहे. आणि हा जो मी आहे हा बघा हाय करतोय. आणि माझ्या राईट साईडला आद्या आहे 1 नंबर पर्सन आणि मी 2 नंबर आहे. तर बघू थांब आद्या पकडा असं लांब इथं जा म्हणजे मी पण प्रकृती दिसते. आम्ही काय माहित नाही मुळं मारायला लिंबू ठेवला आम्ही त्याला प्लॅटफॉर्मवर चढा आणि हात जोडून सेकंदामध्ये अधिक स्वतः प्लॅटफॉर्म बघू मित्र आपण किती आतमध्ये तेवढा पडशील. मित्रांनो या मसलमध्ये किती पावर आहे ते बघायला स्कोर 24 नाद नाही करणे का आपण एकदाच असतं. 1 2 3 4 5 6 7 8 वरती थांबलोय. आधी आता तुझी बारी आहे. तू किती वरती थांबवतो बघूया. आता आधीनच बघू आपण किती वरती थांबवतोय. हे 8च्या वर आहे 10च्या वर. मी जिंकलो मित्रांनो. अनेक गेम आहे इथं. कसला आहे बघू दाब स्टार्ट. हो बॉलला नेम लावायचा. आणि मित्रांनो बघा आद्या डॉल्फिन. मित्रांनो डॉल्फिन आद्या डॉल्फिनला भेटायला गेलाय. जा पुढं ते बघा आद्या डॉल्फिनमध्ये बस. डॉल्फिनला बोला पुढं. हे बघा आली डॉल्फिन. माहिती असेल इलेक्ट्रिकल रॉड. बघू आद्या आता सुरू करतोय. हां चालू कर चल. हां गेलं 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 मोजत नाही आद्या बघ होते बघ लाल लाल पेटा लागली नुसतं. टाईम असतो त्याच्यासाठी लवकर घ्यायचं. टाईम असतोय 15 20 50. मित्रांनो डोकं आता पूर्णपणे हँग झालेलं आहे. हा मानवी हा बघा ही केवढी मोठी जीभ आहे बघा. आता काय खातच काय जीभ. आणि बघा हे आपल्याला जिभेचं कसं कळतं बघा स्वीटसाठी पुढची जीभ सांग. एवढं सगळं हे फिरून झाल्यावर भूक लागले म्हणून बघा इथं काय ठेवलं आहे लास्टला. इथं फळं ठेवल्यात आणि आद्या खायला आत गेलाय. बाहेर आहे इकडं रस्ता आहे त्याला आणि आतमध्ये गेला आद्या फळं खायला. सो मित्रांनो आमचं आता झालं आहे फिरून. आणि आता गर्दी बघा हळूहळू पोरं येत आहेत.
आता मित्रांनो एवढं सगळं नेहरू सेंटर फिरून झालं होतं, तुम्हाला भूक लागली तर या ठिकाणी कॅन्टीन पण आहे इकडं आणि कॅन्टीनमध्ये पण तुम्ही जाऊ शकतो. मित्रांनो आम्ही फिरून आलो नेहरू सेंटर आणि खूप भारी होता. आता कसं वाटलं? एक नंबर आणि भारी आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा फिरून या एकदा. आणि 100 रुपयामध्ये तुमचं काय तुम्हाला वाटणार पण नाही, असं वाटेल 100 रुपये पेटले माझे. म्हणजे खरंच ज्याला आवड आहे त्याला, नाही तर मग बाकीच्यांना आवड नाही त्याला मग 100 रुपयाचे काय केलं तरी काय फरक पडत नाही. बरं असो, तर आता आम्हाला भूक लागली आणि आम्ही चाललो आहे तर रूमवरती. आणि आता मग सेम रॅपिडो करू आणि मग रूमवरती जाऊ आणि मग तिथं बघू काय खायचं. आणि आता पाऊस पण नाही आहे, आज पण पाऊस नाही आहे मुंबईमध्ये, कसं व्हायचं काय माहिती. आणि मित्रांनो एक गोष्ट आहे, इथं मेंटेनन्स खूप चांगला ठेवला आहे बघा. इकडं काम करतायत लोक, इथं पण काम करतायत आणि आतमध्ये पण त्या ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांच्यासुद्धा मेंटेनन्समध्ये काम चालू आहे. आणि खूप भारी वाटलं. चला आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.